Andreas Schindler from Hamburg. Where are you from, sir? I'm from Germany, from Hamburg. Hamburg. नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपण जिथे आलेलो आहे ते छत्रपती शिवरायांनी पोलादी पुरुष म्हणून ज्याला संबोधलं असा महाराष्ट्रातला एकमेव किल्ला की जो लोहासारखा मजबूत असा किल्ला असणारा. तुम्ही समजलं असेल की मी कोणत्या किल्ल्याबद्दल बोलतोय. तर आज आपण आलेलो आहे लोहगड किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी. तर ह्या किल्ल्याचा इतिहास बघितला तर फार असा प्राचीन इतिहास आहे. तर तुम्ही बघितलं तर शिवाजी महाराजांनी जी लूट केलेली होती सुरतेवर, त्याचा जो संपूर्ण खजिना होता, जे सोनं असेल, हिरे मोती वगैरे असतील, तर वरती एक जागा आहे की त्या ठिकाणी लोहगडवरती हा पूर्ण खजिना जे आपले सरनोबत आहेत नेतोजी पालकर यांच्या आधिपत्याखाली संपूर्ण खजिना इथे लोहगडावरती ठेवलेला होता. तर असा हा लोहगड आज आपण एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्ही बघाल वरती, जर या गडाचं मुख्य आकर्षण आहे ते इथली दरवाजे असतील की जे 4 मेन दरवाजे, त्याच्यामध्ये गणेश दरवाजा असेल, नारायण दरवाजा असेल, महादरवाजा असेल आणि हनुमान दरवाजा. आणि वरती जर गेला तुम्ही तर वरती तुम्हाला 16 कोनी तलाव आणि अष्टकोनी तलाव असे 2 तलाव पाहायला मिळतील. तसेच घोड्याची पागा की ज्या ठिकाणी घोडे म्हणजे घोड्यांचे जे घोडे ठेवले जात होते जे काय असतील ते, मग ते असेल. नंतर लक्ष्मीकोटी असेल. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर मेन आकर्षण म्हणजे वरचे जो विंचूकडा आहे, हा मेन आकर्षण आहे. जो विंचूकडा आहे तो पूर्ण 1.5 किलोमीटरचा एक पट्टा आहे. 1.5 किलोमीटर आणि 30 मीटर रुंद असा एक पट्टा आहे वरती. मग ते मुख्य आकर्षण आहे. तर आपण चालू करू. कसे चार्जेस बाईकचे वगैरे? हे आपले ग्रामपंचायतचे पार्किंगचे चार्जेस आहेत 20 रुपये. हां, 2 व्हीलरसाठी आणि 4 व्हीलरसाठी 20 रुपये, 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि बसेससाठी 100 रुपये. टायमिंग काय गडाचं टायमिंग? गडाचं टायमिंग म्हणजे 9 वाजता चालू होतो. पुरा चालू होता गड. हां, 9 ते 5चा टायमिंग आहे आपल्या गडाचा. 9 ते 5. ठीक आहे, थँक्यू. तर म्हणजे आजपर्यंत जे ट्रेक होते किंवा जे मी व्लॉग बनवले होते तर मी एकटाच म्हणजे सोलो ट्रेकिंग करत होतो. तर आज एक माझ्यासोबतचा म्हणजे माझ्यासोबत जो जॉब करतो तर तो माझा मित्र माझ्यासोबत आहे आज यामध्ये. तर त्याला इच्छा होती की जे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एखादा किल्ला आहे तो पाहण्याची. तर माझ्यासोबत आहे वेद प्रकाश जो माझ्यासोबत आलेला आहे. तर आज आपली जी पूर्ण जर्नी आहे म्हणजे फोर्ट जो आपण एक्सप्लोर करणार आहोत ते सोबतच करणार आहोत. तर याची इच्छा होती की एखादा किल्ला बघायची शिवाजी महाराजांचा. तर मी त्याची इच्छा आहे एक माझ्यातर्फे मी त्याला एक घेऊन आलो आहे की चल मी तुला दाखवतो आमचे महाराज कसे होते किंवा महाराष्ट्राचा इतिहास कसा होता. तर आपण त्यांना विचारू की कसं वाटतंय त्याला. तो वेद, कैसा लग रहा है तुमको ऐसा फोर्ट के इधर आए हो? अभी तो मैं पहली बार इधर आया हूँ. इसके बारे में बहुत कुछ सुना हूँ. अभी अंदर जाके देखता हूँ आगे कैसा होता है. एक्साइटेड हूँ देखने के लिए, काफ़ी कुछ अंदर जाके पता करता हूँ. ठीक आहे. तो तर ह्याला आपण घेऊन जाऊ वरती आणि दाखवू मला जेवढी माहिती आहे किल्ल्यासंबंधित जो मी स्टडी केला आहे तर ह्याला सांगायचा प्रयत्न करू. आणि तुम्ही सोबत पूर्ण व्हिडिओ राहा म्हणजे तुम्हाला समजेल की किल्ल्यावरती पाहण्यासारखी काय काय जागा आहेत किंवा इतिहास काय काय आहे. तर जाऊ मग आपण स्टार्ट करू ट्रेक. चला तर मग. तुम्ही बघू शकता हा जो आहे हा पायरी मार्ग आहे पूर्ण वरतीपर्यंत. तर फॅमिलीसाठी बघितला तर हा किल्ला एक उत्तम पर्याय होऊ शकतो. ज्याचा फर्स्ट ट्रेक असेल किंवा ज्याला एवढं किल्ल्यांबद्दल म्हणजे माहीत नाही कसं असतंय काय. तर तुम्ही जर बाकीचे गिरिदुर्ग बघितले तर तिथं चढण्यासाठी एकदम अशी अवघड अशी पायवाट असते. तर इथं तुम्हाला पूर्ण वरतीपर्यंत व्यवस्थित अशा पायऱ्या बघायला मिळतील. तर आणि हा तुम्ही जर बोर्ड बघितला माझ्या पाठीमागं तर एक इथं सूचना केलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी कोणते कचरा वगैरे करायचा नाही आणि जे मद्यपान वगैरे ते कोणी करायचं नाही. जर तो केलं
तर कडक अशी कारवाई होईल असं इथे दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि जे माझ्या पाठीमागं बघितला तर या साईडला तर पार्किंग हे किल्ल्याच्या बरोबर पायथ्याशी आहे. म्हणजे आपण जिथून स्टार्ट करतो फोर्ट त्याच्या साईडलाच पार्किंग आहे. तर थोडी वरती आलं तर आपण तिकीट काढलेलं आहे. 25 रुपयाचं तिकीट आहे जे पुरातत्व खात्याचं आहे. ते हे तिकीट घर आहे. हे वाला तिकीट घेतलेलं आहे आपण. आणि इथून जर तुम्ही वर बघितला हा पहिला बुरुज दिसत आहे. बहुतेक त्याच्या शेजारी जो आपला पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा तो आपल्याला तिथे भेटणार आहे. तर आपण चालू करू चला. तर मंडळी आपण जो पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा त्या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही बघाल तर इथून वरती आलो आपण. तर इथं जी जागा दिसते तुम्हाला इथे एक निमुळती जागा दिसते. जर वर बघितलं जाताना तर हे थोडी अशी वाईड जागा झालेली आहे. आणि इथं बघाल तर हे कसं आहे तर एक युद्धनीती होती मित्रांनो. तर तुम्ही इथून आला समजा इथून सैन्य येते पळत पळत आलं तलवार घेऊन. इथून आत जाताना एखादाच माणूस इथून आत जाऊ शकतो. आणि जे वरून सैन्य येते हे त्यांना तिथं अडवू शकते. तर एक प्रकारची युद्धनीती तुम्हाला पाहायला मिळेल की इथं डोकं कसं चालवलं तुम्ही बघू शकता. हा जो आहे गणेश दरवाजा. चला तर आपण मग दरवाजाच्या दिशेने जाऊ. बघाल तर हा गणेश दरवाजा आणि इथं जर तुम्ही बघाल दोन्ही साईडला गणरायाच्या मूर्ती तुम्ही बघाल ही वाली आणि ही वाली. आणि वर बघाल इथं दोन्ही तर कमराकृती एक हे आहे स्ट्रक्चर आहे कमराकृती. आणि वर बघितला तर नगारखाना टाईप आहे. आणि ह्या जर बघितल्या तर या जंगे आहेत की समजा इथून कोणतं सैन्य येते वरती तर तिथून उकळतं तेल किंवा पाणी टाकून सैन्य कशा प्रकारे आपल्याला रोखता येईल त्यासाठी प्रयत्न करत होते. आणि ह्या जर दरवाजाचा इतिहास बघितला तर लोहगडवाली खाडी आपण जिथून वरती आलो ते एक सावळे कुटुंब म्हणून कुटुंब राहत होतं. तर त्या जोडप्यांचा इथं नरबळी देण्यात आलेला. तर तुम्ही बुरुज बघितला हा वाला आणि हा वाला. तर दोन्ही बुरुजाच्या खाली म्हणून असे एक इतिहास आहे या दरवाजाचा. तर त्या बदल्यात त्यांना जे लोहगडवाडीची वतनदारी देण्यात आली होती. तर हे तुम्ही बघाल हा दरवाजा. आणि ह्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघा तर हे सुळ्यासारखे जे खेळे आहेत. समजा इथून हत्ती वगैरे आला मला नाही वाटत हत्ती येऊ शकेल किंवा कोणके वगैरे इथून जर लावले तर त्याच्यासाठी सुरक्षा म्हणून हे सुळ्यासारखे जे खेळ आहेत ते आहेत तिथं. जर तुम्ही याचं बांधकाम बघितलं तर एकदम मजबूत आहे. तर ठीक आहे आपण आतमध्ये जाऊ. तुम्ही जर हे बघितलं तर हे देवळे आहेत एकाच्यासाठी. तर हे इथं जे द्वारपाल बोलते त्यांच्यासाठी राहण्यासाठी एक प्रकारचं आहे म्हणजे विश्रांतीसाठी. आणि आतून स्ट्रक्चर असेल. आणि हे जे आहे ते तुम्ही बघू शकाल एक सापळदंड म्हणू शकाल त्याला जे लॉक करण्यासाठी अजून जेव्हा किल्ल्याचे जे बंद होते सूर्यास्तावेळी जो दरवाजा बंद केला जातो त्यावेळेला हे लावत होते. एकदम मजबूत असं तुम्हाला पाहायला मिळेल. त्या काड्या असतील. ठीक आहे मग चला वरती. तुम्ही जर बघितलं तर या तोफा आहेत. आपण जस्ट गणेश दरवाजामधून आत आलेलो आहे. या तोफा बघू शकता तुम्ही या 3 तोफा. आणि या तोफ्याचं जर इकडं बघितलं तर इकडे छोटीशी खोली आहे की जे आपले द्वारपाल आहेत त्यांना राहण्यासाठी म्हणजे किंवा बसण्यासाठी वगैरे विश्रांतीसाठी ही वाली आहे खोली. आणि तुम्ही असा चाला तरी तोफ बघू शकता. जे गाडे बनवलेत तोफेसाठी जे पुरातत्व खाते त्यांनी बनवलेलं आहे. आणि तुम्ही जर हा शिलालेख बघाल तर हा जो शिलालेख आहे तर याचा अर्थ काय होतो. हा जो ज्या साली बांधलेला आहे त्याची एक माहिती दिलेली आहे. तर हा बांधलेला आहे जे बाळाजी जनार्दन भानू म्हणजे ज्यांना टोपण नावाने नाना फडणीस असं बोललं जात होतं. नाना तर त्यांचं टोपण नाव होतं. आणि फडणवीस पहिले जे आपली वतनदारी असायची जे पाटीलकी असायची देशमुखी असायची तसेच फडणवीस अशी एक वतनदारी होती.
तर त्यांना ती देण्यात आलेली होती. तर त्यांनी हे सगळं बांधलेलं आहे. तर ते कोणत्या साली बांधलेलं आहे आणि काय काय बांधलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे इथं तुम्ही बघू शकता. तर वरचे जे अष्टकोनी तलाव असेल किंवा जे 16 कोनी तलाव आहे किंवा जो हनुमान दरवाजा सोडून जे बाकीचे दरवाजे आहेत त्याच्यामध्ये गणेश दरवाजा असेल, नारायण दरवाजा असेल आणि जो महादरवाजा आहे. तुम्ही जर या साईडला बघितला, या साईडला एक दरवाजा आहे. ह्या तोफा बघितल्या तुम्ही, तोफ्याच्या लेफ्ट साईडला. तर आपण इथून आत जाऊ, आत जाऊन दाखवतो तुम्हाला. तर इथं तुम्ही बघा राईट साईडला, तर इथून हा पूर्ण एरिया दिसतोय जो आपण वरती आलो हा, किंवा आजूबाजूचा जो हा पवना लेक आहे त्या साईडचा प्रदेश हा टेहळणीसाठी ही जी जागा आहे ह्याचा उपयोग होत होता. तर तुम्ही त्या साईडला बघू शकता. इथून मला वाटतं एखादी तोफ पण इथं तोफ पण ठेवून इथून मारा केला जात असावा. तर अशी एक खोली आहे. चला तर मग जाऊ आता आपण बाहेर. तर गणेश दरवाजातून आपण आलेलो आहे, वरती चाललेलो आहे. तुम्ही बघू शकाल इथं तर पडझड झालेले आहे बऱ्यापैकी. आणि हा जो तुम्हाला स्टोन दिसतोय तो वरून पडलेला आहे. इथून जाताना जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर जावं पुढं. हा वरती आपल्याला जायचं आहे या साईडून. इथे एक दरवाजा लागतोय, त्याच्या आधी एक हा दिंडी दरवाजा. तर आपण इथं जाऊ की ज्याच्या पलीकडे एक प्रकारचा बुरुज आहे. आपण तो काय आहे कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हे बसलेलं आहे बघा, याला काय भीती नाही. पाठीमाग पूर्ण दरी आहे, हे आहे ते आहे. हा बुरुजाचा टाईप, हा बुरुजाचा भाग तुम्ही बघाल तर. तुम्ही जर बघाल तर हा पूर्ण पट्टा हा पवना धरणाचा आहे. आणि बघितला हा जो आहे हा तिकोना किल्ला आणि इकडे दिसतोय तुंग किल्ला. त्यामधला जो तिकोना फोर्ट आहे हा वाला तो आपण केलेला आहे. त्याचा व्हिडिओ आपण बनवू नंतर, कधी मला चान्स मिळाला तर मी जातो. पण आता सुंदर असा पवना धरणाचा परिसर आपल्याला दिसतो इथून. काय दृश्य आहे, एकदम मस्त बघू शकता तुम्ही. आपल्याला तसंच वरती जायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला इथली एक अशा वास्तू दाखवतो की बघून ते तुम्ही तर असंच पुढं आलो तर इथं आपल्याला एक हे दिसतंय दोन टाईपचे. तर तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आणि या ठिकाणी. तुम्हाला एक गंमत दाखवतो. तर तुम्ही इथं आला आतमध्ये तर तुम्ही बघू शकता एक प्रकारचं शौचालय आहे. तर जे इथं पहारेकरी असतील त्या काळामध्ये, जे पहारा देत असतील या साईडून म्हणजे या बुरुजावरून, तर त्यांच्यासाठी ते शौचालय आहे. आणि ही जी वाट आहे ह्याच्या आतमध्ये काय आपण बघू. वेद इधर आ, इधर क्या देखते, इधर क्या देखते, इधर आ. तर आपण आतमध्ये चाललोय. आतमध्ये काय आहे माहित नाही, पूर्ण अंधारी अशी खोली आहे. हे पण एक प्रकारचं शौचालय आहे. तुम्ही जर बघाल हे व्हेंटिलेशन साठी, तर या अंधाऱ्यामध्ये ते मला दिसतंय पण मोबाईल मध्ये दिसतंय का नाही हे माहित नाही. चला तर आपण जाऊ. आणि अजून एक या साईडला बघा, हे पण एक शौचालय आहे. म्हणजे 1 2 3 शौचालय येतो पारेकऱ्यांसाठी.
बुरुजाच्या जस्ट साईडला तुम्ही कधी आला तर जे पुरातन शौचालय ते तुम्ही बघू शकता. आणखी एक गंमत आहे इथं, तर मी तुम्हाला दाखवतो. हे जे शौचालय आहे, तुम्ही इथे एक शौचालय बघितलं म्हणजे हे जी वास्तू बघितली आणि ही वाली, तर ह्याच्या साईडला एक तुम्हाला लहान हे दिसतंय बाहेर जाण्यासाठी. अरे बापरे, अरे बापरे. तर तुम्ही हे बघाल तर मी इथे अडकलेलो आहे. पलीकडे कसा जावा जायचं, पण तुम्हाला दाखवतो मी काय आहे पलीकडे. अरे बाप. तर तुम्ही बघेल तर हे एक चोरवाटा आहे मंडळी, की जे हेर असायचे पूर्वीच्या काळातले ते इकडून येत असावेत असे, आणि इकडून आज म्हणजे जो मेन जो आपले दरवाजा आहे तो रस्ता सोडून जे शिवकालीन जे हेर असायचे ते इथून येत असावेत आणि इथून आतमध्ये जात असे. तर मित्रांनो, जे तुम्ही बघितलं नाही किंवा जे तुम्ही बघायला पाहिजे, किल्ला नक्की कसा बघायचा, किल्ल्यावर कोणत्याही आला तर खाली किल्ला बघून फोटो काढून होत नाही, तर किल्ला बघायचा कसा म्हणजे पूर्ण अभ्यासायचा. तर आपण आता या साईडून पुढे जाऊ. त्या साईडला पण काय तर आहे, पण हा पूर्ण रिस्की पॅच आहे. खाली सटकला तर डायरेक्ट खाली. आपण इथून साईडनं जाऊ. हे जे दगड आहेत त्याचा आधार घेत जाऊ हळूहळू. पूर्ण रिस्की आहे. इथं जर कोणी आला तर येऊच नका या साईडला, पण आला तर पूर्ण असं व्यवस्थित या साईडहून. अरे बापरे मंडळी, तुम्ही बघू शकता इथं एक गुहा टाईप आहे आतमध्ये. गुहा टाईप आहे. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आत काय आहे, काय बघा दिसतंय का काय आतमध्ये. पूर्ण अंधार दिसतोय. आपल्याकडे बॅटरी वगैरे काय नाही, त्यामुळं जायचं का नाही आतमध्ये प्रश्न पडलाय. तर काय करायचं. तर मला वाटतंय हे जे हेर येतात, मी जे बोललो तुम्हाला चोरवाट्यातून, तर या चोरवाट्यातून हेर जे येत असतील म्हणजे ते वेषांतर वगैरे करत असावेत. म्हणजे वेषांतरासाठी किंवा जी गुप्त खोली आपण बोलू शकतो की आतमध्ये, मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की आतमध्ये अजून एक खोली म्हणजे खोली टाईप आहे असं, की जिथं म्हणजे एखादी गुप्त चर्चा होऊ शकते. तर तुम्ही जर बघितला तर जे हेर आहेत ते इथं वेषांतर करत असावेत. म्हणजे जो काय त्यांचा गेटअप असेल, जो मावळ्या स्वरूपातला असेल, जे आपले हेर होते बहिर्जी नाईक त्यांच्या काळामधलं ते सांगतोय मी. तर ते इथं वेषांतर करत असावेत आणि इथून आत जात असावेत. तर आपण एक पिक्चर बघितला असेल, सुभेदार पिक्चर. तर त्या पिक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल तर जे बाहेरून जे बहिर्जे वगैरे आलते त्या पिक्चरमध्ये ते दाखवलं. मग ते आतमध्ये एंट्री करताना जे ते चोर दरवाजातून जे आलते एंट्री करताना जो द्वारपाल आहे किंवा तो त्यांना परवानगी मागत होता, किंवा ते जे वाक्य होतं की सांग तुझ्या रक्ताचा रंग कोणता. मग दुसरा कोण असेल तर बोलला असता लाल वगैरे, पण त्यांची जे परवानगीचा शब्द होता भगवा, तर त्याच्यावरून त्यांना आत घेतलं. तर तशा प्रकारचं तुम्ही बघू शकता की मी एक कल्पना करतोय की तशा प्रकारचं असू शकतं इथं. ठीक आहे, मग आपण जाऊ आता वरती जाऊ. आपल्याला दुसरा दरवाजा, आपल्याला भरपूर किल्ला कव्हर करायचा आहे. तुम्ही सोबत राहा शेवटपर्यंत, तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जरा मोठा होईल त्याबद्दल मला क्षमा करा, पण जेवढं काय मला माहिती आहे किंवा मी अभ्यासले तेवढं पूर्ण सगळं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग. तुम्ही जर बघितलं तर इथे एक बघा एक व्यक्ती दिसतोय. तर हा आपला जो पहिला गणेश दरवाजा आहे तो वाला आहे. मी दाखवतो इथून तुम्हाला, ते वाला आहे. तर इथून मंडळी जे उकळतं तेल आहे किंवा पाणी वगैरे असेल तर ते इथून मारा करत होते. जे इथं शत्रूला कसं मागं सारायचं,
ते इथूनच काळजी घेतली जात होती. तुम्ही बघाल तर हा वाला हा दिसतोय. ह्या दरवाज्यातून आता आपण आलो. असंच वरती जाऊ, जो आपल्याला दुसरा दरवाजा लागणार आहे की जो महादरवाजा ज्याला बोलतात तो तुम्हाला दाखवतात. हा बघू शकता महादरवाजा. तर तुम्ही हा महादरवाजा आला तर महादरवाजापासून जस्ट पुढं समोर इथं जांग्या आहेत. तर तुम्ही मोठ्या जांग्या बघताल तुम्ही. हे वालं आता हे माणूस दिसतोय या साईडला. तर हा जो पहिला बुरुज आहे आपण आलतो तो वाला आहे. समजा तो बुरुज पडला म्हणजे तिथं तो बुरुज जिंकला शत्रूने, तर इथून हल्ला करायचा जो असेल दुसरा. तुम्ही बघू शकता तसाच इथं आहे सेम मोठ्या मोठ्या जांगे हे असेल. तर इथून आहे ते मारा करत होते सर. नारायण दरवाजा नाव बघू सेम दोन प्राण्यांची कलाकृती दिसते. काय नारायण दरवाजा. चला मग सातारचा दुर्ग बघा चेक करा. आता आपण इथून आलो नारायण दरवाजातून. इथून वरती आलो. किल्ल्याला इथून सरळ वरती जायचंय, पण आपण येताना या साईडला. तर या साईडला एक छोटा दरवाजा. इथून आपण जाऊ बघूया काय बघू. इथं पण बुरुज आहे एक प्रकारचा. तुम्ही बघाल तर हाच तो भाग टेहळणीसाठीचा. बघितलं तर धोकादायक आहे. हे बघा खालचा बुरुज पूर्ण टप्प्यात येतो. इथून कशानं पण मारा करू शकतात खाली. टेहळणीसाठी संपूर्ण जो भाग आहे हा टेहळणीसाठी. या साईडला काय बघूया. या साईडला काय तर दिसतंय. या पण साईडला बघू शकता तुम्ही शौचालय आहे पुरातन शिवकालीन. इथं बघाल तर थोडा पाण्यासाठी स्लोप केलेला आहे पाणी जाण्यासाठी. ठीक आहे मग आपण जाऊ आता तिथून वरती. बघू वरती काय आहे. बहुतेक त्या ठिकाणी अजून एक दरवाजा लागेल आपल्याला. चला तर मग. तो आपला मित्र वेद चाललाय. त्याला सगळं नवीन वाटतंय. त्याला वाटतंय क्या है बोल रहा है, किधर आहे आप. मी त्याला सांगितलं बाबा हेच छत्रपती शिवरायांचे वैभव आहे की ज्या ठिकाणी तो आलाय. हा पूर्ण तटबंदी आहे साईडला. आज संडे असल्या कारणानं गर्दी आहे भरपूर. तुम्ही जर बघाल तो विसापूर किल्ला मंडई. हा लोहगड त्याच्या शेजारी विसापूर असे जोडून किल्ले आहेत दोन्ही पण.
की छत्रपती शिवरायांनी जेव्हा कल्याण भिवंडीचा जो प्रदेश आहे तो जेव्हा वेळेला स्वराज्यात म्हणजे सामील करून घेतला त्यावेळेला हे जे दोन्ही किल्ले आहेत विसापूर असेल लोहगड म्हणजे दोन्ही म्हणजे अजून काही आहेत तर अजून जो दुसरा असेल राजमाची किल्ला असेल ह्याचे सगळे प्रदेश जिंकून घेतले. तर प्रत्येक राजाचा एक हे असायचा की आपल्याला जर जो बोरघाट आहे जो खंडाळा आपला जो पुणे मुंबई हायवे जो बोरघाट म्हणतो आपण त्याला म्हणजे आजचा जो खंडाळा आहे तो तर हा भाग जिंकून घेणं प्रत्येक राजाच्या एक याच्यामध्ये होतं की हा भाग आपण जिंकून घेतलाच पाहिजे. तर आपण आलो इथून वरती आलो. तर हे आहे धान्यकोठी. तुम्ही बघाल तर हे दोन इथं अशा खोल्या बनवलेल्या आहेत. उघडून दाखवतो. अरे वा मस्त. तुम्ही बघाल तर ही धान्यकोठे म्हणजे धान्य असतील भात असेल नाचणी असेल या ठिकाणी हे साठवून ठेवत होते जी रसद लागते मावळ्यांसाठी. समजा वेडा पडला गाडाला तर पूर्ण ही दुसरी खोली बघू शकता. ह्याच्यामध्ये पाणी सध्या हे खरं तर ह्याचं आपला धान्य कोठार आहे पण सध्या तर इथं पाणी दिसतंय. हे आहे धान्यकोठी. चला तर आपण वरती जाऊ आता. तर मित्रांनो आपण तिथून आलो. अजून एक दरवाजा लागलेला आहे वरती तुम्ही बघू शकता आणि स्वागतासाठी हे बसलेले आहेत मित्रमंडळी. हा एक दरवाजा. 4 प्रकारचे मुख्य दरवाजे आहेत तुम्ही बघाल तर त्याच्यापैकी हा दरवाजा हा दरवाजा असा हा दरवाजाला हनुमान दरवाजा म्हणून नाव दिलंय पण मला वाटते हा तो दरवाजा नाही कारण हनुमान दरवाजा जो होता त्या साईडला इथं आणि इथं 2 हनुमानाचे स्टॅच्यू होते तुम्ही बघाल तर आपण जाऊ वरती. हे काय आपल्याला थांबून देत नाहीत आता. चला इथून आत आला तर या तेवढ्या बघू शकता. या साईडला एक या साईडला एक आणि आतून दरवाजा. हनुमान दरवाजा दोन्ही साईडला बघायला तर हनुमानाचं कलम बघायला मिळते. वर आहे कमळाकृती 2 टाईपचे कमळाच्या पाकळ्या असल्यासारख्या. तर हा सगळ्यात प्राचीन दरवाजा लोहगडवरचा असा दरवाजा आहे. तुम्ही बघा तर याला या ज्या शिळा आहेत या टाईपच्या शिळा आहेत. त्या कशासाठी एक संरक्षण विरोध करण्यासाठी हा शिळा आहेत लोखंडी शिळा एकदम मजबूत असते. या काड्या आणि हे दरवाजा लावायला जसं आपण खालचा बिला तसा सेम आहे. चला मग आपण वरती बघू आणखी काय बघा. हा जो हनुमान दरवाजा आहे तिथून आतमध्ये आला त्याच्या राईट साईडला बघितला तर एक खोले मला दाखवतो. सध्या बंद आहे. या पहारेकरांसाठी विश्रांतीची जागा म्हणून एक खोले तुम्ही बघाल तर असे एकंदरीत त्याचं स्ट्रक्चर आहे. एकदम सगळं विचार करून असं स्ट्रक्चर आहे. तर पहिला भाग कसा वाटला मंडळी? व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटलाच असेल ना? तर यानंतरचा भाग पण आणखी इन्फॉर्मेटिव्ह आणि ऍडव्हेंचरस असेल की त्यामध्ये गडाचा वरचा संपूर्ण भाग दाखवण्यात आला आहे. तर कुठेही जाऊ नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुर्तास थांबतो. जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.